देवळी तहसीलदाराची खुलेआम वसुली, पैसे खाण्याचा जडला भस्म्या रोग, महिन्याला 50,000 द्या नाहीतर कारवाई, कंटाळलेल्या वाळू विक्रेत्याने मांडली व्यथा, नाझरला पण फुटेना पाजर, नाझर बनला मांडवली बादशाह, तहसीलदारांच्या संपत्तीची चौकशी होणार का? कर्तव्यदक्ष आमदार राजू बकाने कारवाई करतील का? अँटी करप्शनच्या गळ्याला लागणार मोठा मासा. हो, आपला रेतीचा व्यवसाय होता. हो, माझा रेतीचा व्यवसाय होता. तुम्ही घरकुलधारकांना रेती देत होते, पण आता तुमच्या गाड्या काही कारणास्तव तहसील कार्यालयात लागल्या, तर त्याचं नेमकं कारण काय? माझं एवढंच कारण आहे, कारण की आता मी फक्त पैसे नव्हतो देत. कोणाला पैसे नव्हते देत तुम्ही? तहसीलदार साहेबांना पैसे नव्हते देत. तुमचं किती रुपये तहसीलदार साहेबांना तुम्ही देत होते? मी देत होतो 50 रुपये महिन्याचे 50,000 रुपये तहसीलदार. हो. ते कोण्या पद्धतीनं देत होते? मी देत होतो त्यांच्या बाबूंकडे ते पैसे द्यायचे. आता तुमची गाडी तुम्ही पैसे देत होते, तर तुमची गाडी अंदर कशी काय लागली मग? आता माझा महिना स्टॉप झाला होता. अच्छा, म्हणजे तुमचा बिझनेस कमी झाल्यामुळे तुम्ही दिले नाही. आता ऑफ सीझन आहे. हां, म्हणजे धंदेच बंद आहे, पाणी वाढलंय नदीला. अच्छा, रेती निघणं बंद झाली आहे. अच्छा, त्यामुळे मी सर्वांनाच बंद केलं होतं. अच्छा, तर यामध्ये यांचे जबरदस्ती होती की आम्हाला द्या बा. अच्छा, तर मी दिलं नाही, सर्वांनाच बंद करून दिलं होतं. तर यांची जबरदस्ती होती की मला पैसे द्या बा तुम्ही, तर मी दिले नाही. तर माझी एक ट्रॅक्टर अंदर लावून दिला यांनी. अच्छा, आणि काही असा ठिया वगैरे होता तुमच्या रेतीचा की जे? हो, माझे ठिय होते ना. ते पण सील केले का त्यांनी? हो, माझे ठिय होते. अच्छा, पैसे न दिले त्याच्यामुळे माझे ठिय सील करण्यात आले. बरं, तहसीलदार साहेब असताना तुमची रेती बिंदास चालायची? हो, चालायची बिंदा. यामध्ये अजून कोण म्हणजे कोणाला अजून पैसे देत होते तुम्ही? म्हणजे तहसीलदार साहेब झाले, अजून कोण होतं बा याच्यात? नाही, आता बाकीच्यांचे नाव तर नाही घेऊ शकत मी. बरोबर, पण जे घेत होते तहसीलदार साहेब ते प्रोत्साहन देत होते, आम्ही धंदे करत होते. आणि गावंडे नाव सांगितलं तुम्ही एकदा, काय पूर्ण नाव आहे त्यांचं? गावंडे. मी जे तहसीलदार साहेब आहे त्यांच्या मार्फत सुयोग गावंडे थ्रू व्यवहार करत होतो. सुयोग गावंडे हे त्यांचे PA होते की कोणी कर्मचारी? मला तेवढं माहित नाही, पण ते मला त्यांच्या थ्रू व्यवहार करायला लावत होते. बरं. आणि जो एक मध्यंतरी 70,000चा व्यवहार झाला, तो कसा का व्यवहार झाला, कसा का हे झालं होतं त्याचं? तो माझ्या अकाउंटवर अचानक 70 रुपये अकाउंट आले होते माझ्यावाले. अच्छा, ते इम्रान हाफिज पठाण. अच्छा, हो. तर ते मला अचानक असं वाटलं की अचानक 70 रुपये आपल्या अकाउंटला आले बा. ते कसे आले? थोड्या वेळाने कॉल आला सुयोग गावंडेचा, रोहन तुझ्या अकाउंटला 70 रुपये आले बा, ते मला कॅश आणून दे. अच्छा, तुम्ही ते 70,000 कॅश काढून मी दिले कॅश त्यांना नेऊन दिले? हो, त्यांना नेऊन दिले. सुयोग गावंडेला त्यांना नेऊन दिले मी. तुमचं हे एकंदरीत म्हणणं असं आहे की तुम्ही पैसे देणगी बंद झाली म्हणून तुमच्या धंद्यावर परिणाम झाला, तुमचे ट्रॅक्टर पकडण्यात आले, तुमचं जे काही धंदा चालू होता तो सगळा त्यांनी बंद केला आता पैसे न दिल्यामुळे? हो. अलीकडे शासनाने घरकुलधारकांना घर बांधण्याकरिता मोफत वाळू देण्याचे सांगितले, मात्र काही अटी शर्तीच्या अभावी घरकुलधारकांना वाळू उपलब्ध होत नाही. आणि शासनाचा याच संधीचा फायदा घेत देवळीचे विद्यमान तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी स्वतःचे खिसे भरल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे जाळे देवळी तहसीलमध्ये चांगलेच सक्रिय होऊन विस्तृत झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र हे जाळे विणण्याकरिता प्रमुख आशीर्वाद हा देवळी येथील विद्यमान तहसीलदाराचा आहे, याबाबतचा खुलासा एका रेती विक्रेत्यांनी त्याची व्यथा मांडताना केलाय. पैसे द्या अन्यथा कारवाई करतो अशी धमकी देखील तहसीलदाराद्वारे दिली जात असल्याचे वाळू विक्रेत्यांनी सांगितले. एवढेच नाही तर देवळी तहसील कार्यालयात नाझर पदावर कार्यरत असलेला सुयोग गावंडे नामक कर्मचारी देखील या प्रकरणात सामील असल्याची माहिती प्राप्त होत आहे. आगामी काळातील पावसाळ्याचे दिवस बघता वाळू विक्रेत्यांनी नदीपात्रातील वाळूचा उपसा बंद केला असून त्या वाळू विक्रेत्यांवर पैशाची बळजबरी करण्यात येत असल्याचे वाळू विक्रेत्यांनी सांगितले. या प्रकरणातील काही आर्थिक व्यवहार देखील याच वाळू विक्रेत्यांच्या माध्यमातून करण्यात आल्याचे देखील त्याने जनसंग्राम न्यूजशी बोलताना सांगितले.
संबंधित प्रकरणात विद्यमान तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी साफ नकार दिला. तेवढेच नव्हे तर या प्रकरणातील मांडवली बादशहा सुयोग गावंडे यांनी देखील आपली खुर्ची सोडून फोन आल्याचा बहाणा सांगून पलायन केले. गेल्या काही महिन्यापूर्वी जनसंग्राम न्यूजने अवैध वाळू व मुरुम वाहतुकीच्या बातम्या प्रकाशित केल्या असता देवडी महसूल प्रशासन कोणतीच कारवाई न करता मूग गिळून गप्प बसले होते. अशा गैरमार्गातून पैसे कमावणाऱ्या तहसीलदारावर कर्तव्यदक्ष आमदार राजूभाऊ बकाणे कारवाई करतील का? शासनाचा महसूल बुडवणाऱ्या तहसीलदाराला विद्यमान जिल्हाधिकारी निलंबित करतील का? गैरमार्गातून कमावलेल्या संपत्तीची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार का? या वसुलीबाज तहसीलदाराच्या मुसक्या कोण आवडणार याकडे देवडीकरांचे लक्ष लागलेले आहे. जनसंग्राम न्यूज, देवडी.